विषय काहीही असो, चर्चेत राहतं ते अजित अनंतराव पवार हे नाव. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या मुलाकडे संपत्ती किती आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे सुपुत्र अजित पवार यांनी आपल्या लेकाचं लग्न बहरीनमध्ये केलं. आणि पुन्हा एकदा अजितदादा आणि पवार कुटुंब चांगलं चर्चेत आले. तसं अजितदादा हे कायम चर्चेत राहणारं नाव आहे. विषय सिंचन घोटाळ्याचा असो की मग पुण्यातील कथित भूखंड प्रकरणाचा, विषय नाराजीचा असो की मग दादागिरीचा, विषय पैशाचा असो की मग निधीचा, विषय उपमुख्यमंत्री पदाचा असो की मग न मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा, विषय काका पुतण्याचा असो की मग स्पष्ट परखड आणि फटकळ बोलण्याचा, विषय काहीही असो, चर्चेत राहतं ते अजित अनंतराव पवार हे नाव. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची चर्चा होणार नाही अशी एकही पहाट उगवत नाही. काकांचा पक्ष स्वतःच्या ताब्यात घेणारे हे दादा सध्या त्याच काकांची जवळीक करताना दिसून येत आहेत. हे सगळं तर ठीक आहे हो, याबाबत बातम्या येत राहतील आणि जात राहतील. पण आपल्या मुलाचा बहरीनसारख्या ठिकाणी लग्न लावणाऱ्या अजित पवारांच्या संपत्तीबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? नेमकं त्यांच्याकडे जमीन आहे तरी किती? त्यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत तरी किती? त्यांच्या मुलाकडे संपत्ती किती आहे? त्यांच्याकडे गाड्या नेमक्या किती आहेत? आणि दागिनेसुद्धा किती आहेत? याबाबत तुम्हाला नक्कीच माहीत नसेल. आजच्या या व्हिडिओतून अजित पवारांच्या त्या संपत्तीबाबत डिटेल आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजितदादा 1981 पासून राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ज्या काकांचा पक्ष अजितदादांच्या ताब्यात आहेत, त्याच काका शरद पवारांसाठी अजितदादांनी अवघ्या 4 महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला होता. कारण त्यावेळी काका शरद पवारांना केंद्राच्या राजकारणात जायचं होतं. यानंतर अजित पवार बारामतीतून आमदार झाले आणि राज्याच्या राजकारणात चांगले सक्रिय झाले. अजितदादांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे म्हणे, असं बोललं जातं. त्याचं कारणही त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणातच दडले. कारण सुरुवातीच्या काळापासूनच पुण्यातील राजकारणाची सर्व सूत्र अजित पवारांकडे होती. पुढे अजित पवारांवर आरोप प्रत्यारोप होत गेले. अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या आणि त्या मोठ्या असणं सुद्धा साहजिकच आहे. आणि त्या महत्त्वाकांक्षा वेळोवेळी पूर्णही झाल्या. अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सगळं काही मिळवलं, पण अजित पवारांच्या मनातील एक खंत, ती म्हणजे त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा अजूनसुद्धा पूर्ण झाली नाही. असो, आता अजितदादांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. अजितदादांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या कमाईची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या संपत्तीचा नेमका तपशील काय आणि एवढी संपत्ती कोणत्या माध्यमातून कमवली, आता ते पाहूयात. myNeta.com या वेबसाईटने अजित पवार यांच्या शपथपत्राच्या आधारावर संपत्तीची सगळी माहिती दिली आहे. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्जसुद्धा आहे. 12वी पास असलेले हे अजितदादा महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांच्या यादीत आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 14.12 लाख रुपये रोख असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर विविध बँकांच्या खात्यांमध्ये 6.81हून अधिक रक्कम जमा आहे. त्यांचे बँकेत 3 कोटींचे डिपॉझिट आहेत. तसंच NSS आणि पोस्टाच्या बचत योजनेत 1.52 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पण अजित पवार किंवा पवार कुटुंबाकडे कोणतीही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाहीये. अजित पवार यांनी शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये खूप सारा पैसा गुंतवला आहे. एकीकडे त्यांनी 24 लाख रुपयांची गुंतवणूक केली असताना त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अनुक्रमे 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे 38 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे 1.19 कोटीहून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आहेत. अजित पवार यांच्या मालकीच्या वाहनांमध्ये 3 ट्रेलर, टोयोटा कॅम्री, होंडा CR-V आणि ट्रॅक्टर आहेत. या सर्वांची किंमत सुमारे 75 लाख रुपये ठरते. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सुद्धा 10 लाखांची वाहनं आहेत. अजित पवार यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे सुमारे 13.21 कोटी रुपयांची शेतजमीनसुद्धा आहे. याशिवाय 37 कोटी रुपयांच्या अकृषी जमिनीची नोंदसुद्धा आहे. तर ABP माझाच्या एका बातमीनुसार 2019च्या तुलनेत अजितदादांच्या संपत्तीत 10 कोटींची वाढ झाली असून त्यांच्या नावावर 20 ठिकाणी जमीन, 4 निवासी इमारती, एक व्यावसायिक संकुल इमारतसुद्धा आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत रेकॉर्ड करणारे हे अजितदादा संपत्तीच्या बाबतीत सुद्धा खरंच दादा ठरत आहेत. त्यांचे टीकाकार त्यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचे आरोपही करत बसतात. 70,000 कोटींचा डाग त्यांच्या व्यक्तिमत्वावरून निघत नाही, तोवर मुलगा पार्थ पवार याच्या अमेडिया कंपनीचा एक कथित घोटाळा बाहेर पडला. त्यावरून अजित पवारांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
त्या प्रकरणावरून दादांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी झाली होती, पण अजित पवारांनी त्यातून आपले हात झटकले आणि त्या प्रकरणातून त्यांना काही अंशी का असेना थोडा मोकळा श्वास घेता आला. असो, अजितदादा आणि वाद हे कायमच सुरू राहतील. पण तुम्हाला काय वाटतं, अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.